नमस्कार, मी रेणुका गायकवाड. स्वागत आहे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये. आज आपण बोलणार आहोत नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासाठी करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिसांच्या तडकाफडकी बदलीविषयी आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष एकाच जागी चिटकून बसलेल्या कनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या न होणाऱ्या बदल्यांवर. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे, खून आणि अंमली पदार्थांची विक्री ही वाढतच चालली आहे. अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शांत नाशिक अशी ओळख असलेल्या नाशिकची शांतता भंग पावलेली दिसते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्याचे दिसून येते. पण एक मोठा प्रश्न कायम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जरी बदल्या होतात खऱ्या, पण कनिष्ठ कर्मचारी म्हणजेच पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई हे मात्र वर्षानुवर्ष त्याच पोलीस ठाण्यात बाडगुळासारखे चिटकून बसलेले दिसतात. परिणामी ह्याचा प्रभाव स्थानिक पातळीवर वाढतो आणि भ्रष्टाचारालाही खतपाणी मिळतं. आता पाहूया नेमके कोणते अधिकारी कुठे गेले आहेत. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात झालेली आहे. त्याचबरोबर गंगापूरचे जगवेंद्र सिंग राजपूत आले आहेत अंबडला. भद्रकाली पोलीस ठाण्याचे प्रकाश आहिरे गेले आहेत सातपूर पोलीस स्टेशनला, तर सायबर पोलीस ठाण्याचे उमेश पाटील आले आहेत आडगावला. याशिवाय मुंबई नाका, MIDC चिंचोळे, इंदिरानगर आणि वाहतूक शाखेमध्येही मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याचे दिसून येते. आता प्रश्न असा की बदल्या होतात पण बदल मात्र दिसत नाही. कारण काय? नवे अधिकारी येतात जातात, पण स्थानिक पोलीस स्टेशन मधील जुने कर्मचारी मात्र कायम तेथेच राहतात. स्थानिक गुंडांशी, राजकारण्यांशी, नेत्यांशी वाढलेली जवळीक, वर्षानुवर्ष त्याच पोलीस ठाण्यामध्ये काम केल्यामुळे निर्माण झालेले हितसंबंध यामुळे अनेक कर्मचारी ही मलाईदार पोच सोडायला तयार नसतात. नागरिक हे आरोप जरी उघडपणे करत नसले तरी मात्र काही उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच ही चर्चा नेहमी दबक्या आवाजामध्ये केली जाते. चला आता जाणून घेऊया शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांविषयीचे नियम काय आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पोलिसांच्या पोस्टिंगचा कालावधी हा साधारणतः 5 वर्षाचा असतो. बदल्यांचे अधिकार हे प्रामुख्याने पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांकडे असतात. पोलीस बदली अधिनियम 2005 काय सांगतो? सर्व शासकीय कर्मचारी, त्यात पोलीसही आले हा, एका पदावर जास्तीत जास्त 3 वर्ष राहू शकतात. 3 वर्षा अगोदर जर बदली करायचीच असेल तर सार्वजनिक हित किंवा प्रशासकीय गरज हे कारणही द्यावं लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे वारंवार त्याच जिल्ह्यात किंवा त्याच पोलीस ठाण्यात पोस्टिंग नको. तर मग नाशिककरांचा सवाल अगदी सोपा आहे. वरिष्ठांच्या बदल्या होत आहेत, पण कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं काय? त्यांच्या बदल्या कधी होणार? ते किती दिवस त्याच जागेवर राहणार? खरंच जर कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमानुसार बदली झालीच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, बदली झालेल्या ठिकाणी संबंधितांनी तत्काळ हजर होणंही गरजेचं आहे. नाहीतर बदल्या फक्त कागदावरच राहतील आणि गुन्हेगारींवर अंकुश कधीच बसणार नाही. तर हा होता आजचा ब्रॉडकास्ट. नाशिक पोलिसांच्या बदल्यांचे नियम आणि नाशिककरांच्या भावना. तुमचं मत काय? खरंच बदल्या ह्या पारदर्शक पद्धतीने झाल्या आहेत का, की फक्त राजकीय दबावामुळे हा दिखावा केला जातोय? नियम हे केवळ कागदावरच राहणार की येत्या काही दिवसांमध्ये नाशिककरांना खरंच शहरामध्ये काहीतरी बदल झालेला दिसेल? आजच्या भागासाठी इतकंच. भेटूया पुढच्या भागांमध्ये. नमस्कार.